तर हाय गाईज, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज विषय असा आहे भाई, की आज मला डायरेक्ट वेगळं वाटतंय, कारण की मी आजपर्यंत जे बी स्वप्न पाहिलं होते भाई, ते म्हणजे असं डायरेक्ट एकदम वेगळे होऊन गेलेले. म्हणजे आज कंपनीमध्ये आल्यानंतर तर मग फर्स्ट पेमेंट पण झाली, पण आय वॉज नॉट सॅटिस्फाईड. बट म्हणजे मला इतकं काही वाटत नाही त्या पेमेंटचं. आणि लाईफमध्ये पहिली पेमेंट आली तरी मला काही म्हणजे अशी फिलिंग नाही वाटली भाऊ काहीतरी. ती पहिला दिवस आली, दुसऱ्या दिवस तर गायब झाली. त्याला ठीक आहे, काय विषय नाही, तो डेली रुटीन आपला म्हणजे फिरला तो विषय. पण मग तरी पण आज जर माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला जर भाई 24 तास जरी काम करावं लागलं, तरी मी करण्याची माझी आजपर्यंत कॅपेबल आहे भाऊ. पण मग तसं काही शक्य नाही वाटत, कारण की आपल्याकडं काही विषय नाही भाई आत्तापर्यंत. कारण की मी विचार करतो हे करू ते करू, पण प्रॅक्टिकली जर पाहायला गेलं तर भाई शक्य नावाची गोष्ट नाही. तसे माझे खूप सारे स्वप्न होते भाई, पण ज्या प्रकारे आपलं म्हणजे सपोर्ट नाही भेटला आहे आपल्याला त्या प्रकारे. आता यूट्यूबमध्ये मी ब्लॉगिंग का स्टार्ट केली, कारण की मला तेवढा सपोर्ट भेटला नाही. मी कॉमेडी व्हिडिओ शूट करत म्हणजे व्हिडिओ बनवणार होतो. त्यासाठी माझ्याकडं म्हणजे 2 ऑप्शन होते. एक माझा एक मित्र आहे, ज्याने मला यूट्यूब चॅनलचं म्हणजे हे दिलं नॉलेज थोडंफार. तो होता, पण तो पण म्हणजे असं घराची परिस्थितीमुळे तो पण जॉबला लागला बाबा तिथं धुळ्यामध्ये. आणि मी आहे तर कॉलेजला चालू झालो होतो. मग त्यामुळं मी पण कॉलेजमध्ये विचार केला, पण कॉलेजची मुलांनी पण म्हणजे मित्रांनी एवढा काही सपोर्ट दाखवला नाही. आणि त्यामुळं मग मी पण काही म्हणजे मला असं वाटत नाही की कोणी आपल्यासाठी त्याचं मन बदलावं. त्यामुळं मी पण सोडून दिला इथून. आणि मग त्यानंतर मी ब्लॉगिंग स्टार्ट केली होती. पण मग आता माझी टर्निंग पॉईंट असा झालेला आहे, की 10वी नंतर मी डिप्लोमा घेतला. म्हणजे मी नव्हता घेतला, तर घरच्यांनी घ्यायला लावला होता. मग 2 वर्ष गेला भाई. तिसऱ्या वर्षाला मी ड्रॉप घेतला होता. म्हणजे माझे 2 सब्जेक्ट होते निघाले नाही, त्यामुळे मी ते स्किप केलं प्लॅन. आणि प्लॅन बी कडे शिफ्ट झालो 12वीकडं. तर 12वी बी मी असेच ओल्डाडबाजीमध्ये दिली होती भाऊ. त्यामध्ये मला 40% होते. ते बी म्हणजे असं नेमकं ज्यावेळेस मी परीक्षा द्यायला गेलो, मला म्हणजे कॉन्फिडन्स होता की मला एक सर येतील भाऊ, ते मला कॉपी देतील. पण मग नेमकं त्याविषयी वेगळाच झाला होता. तर तिथं कॅमेरे वगैरे लावले होते. मग त्यामुळं मग मी जे पण म्हणजे प्रश्न उत्तर लिहिले होते ते माझ्या मनानं लिहिलं होतं. त्यानंतर मग काय आता थर्ड इयरला म्हणजे तिसरा टर्निंग पॉईंट माझा आला. मी इथं कॉलेजला घेतलं भाई, तिथं पण 1च वर्ष टिकलो. दुसऱ्या वर्षीला मी आता इथं पुण्याला आहे जॉबला. आता पुढं काय टर्निंग पॉईंट होतो काय माहीत नाही. पण मग आयुष्य जसं माझं टर्न घेतं आहे भाई, त्या प्रकारे मला म्हणजे एकदम मॅच्युरिटी तर एवढी आली नाही. पण मग मी जेव्हापासून बाहेर निघालो 9वीपासून म्हणजे कामाच्या बाबतीमध्ये, तर त्या वेळपासून मला म्हणजे असं एकदम वेगळं वाटायला लागलं. कारण की हे जग ओळखायला मला सोपं झालं. बाकी काय विषय नाही. आणि आता मग जे मी आता एक ब्लॉग काढला होता, तो माझ्या मनाला आवडला नाही, त्यामुळं मी तो डिलीट केला. आणि आत्ताच चालू रिसेंटली मी इथं आलो वरती एकांतात. म्हणजे एकांत मला आवडतो भाई, त्यामुळं मग मी तो पण ब्लॉग बनवला होता, तो पण डिलीट केला. आता हा अपलोड करतो, कारण की माझं अल्गोरिदम आहे ते एकदम डाऊन झालेला आहे. त्यामुळे तुम्ही पण मला सपोर्ट करा. तुम्ही जर सपोर्ट कराल भाई, मी दररोज रविवारी आहे ना, दर रविवारी मला ब्लॉग बनवणार, इथं एक्सप्लोअर करणार थोडंफार कुठंतरी, आणि ते तुम्हाला दाखवणार चाकणचा एरिया. तर आजसाठी एवढंच, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तेवढ्यासाठी बाय.